तर हाय मित्रांनो, काय चालू आहे? तर तुम्ही मजेत आहात ना? तर जीएमपी म्हणजे काय असतंय? शेअर मार्केटमध्ये कधी तुम्ही न्यूजला, पेपरला कुठेतरी ऐकलं असन, वाचलं असन, मनातून कोणाच्या तोंडातून तरी तुम्ही ऐकलं असन की जीएमपी म्हणजे काय. तर जीएमपी तुम्हाला आपल्या गावठी भाषेत आणि मराठी भाषेत एक नंबर परफेक्टपणे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. जीएमपी म्हणजे काय? तर एखादं शेतकऱ्याचं एक एकरभर वावर आहे, त्या वावराची किंमत अनुमाने किमान कमाल किंवा कळालं का तुम्हाला? अनुमाने कोणी म्हणतंय 8 लाख रुपये, बरोबर. कोणी म्हणतंय मी 8.5 मध्ये घेतो, कोणी म्हणतंय मी 9 मध्ये घेतो, कोणी म्हणतंय मी 10 मध्ये घेतो. कारण की कोणाला काहीच मिळ नसतं, नुसतंच अफवा असते. अफवा गावामध्ये तुम्हाला तर माहिती आहे, अफवा असते. कोणाच्या बांधाला असलं तर मग जरा चोट लागली, जरा जास्त भावात जात आहे. तर जही खरेदी आणि विक्री होईल त्या वावराची साया करून पैसे दिल्याच्या नंतरच कळन की ते वावर केवढ्यात गेलंय आणि किती विकले गेलंय. 9.5 मध्ये गेलंय का 10 मध्ये गेलंय का 8च मध्ये विकले गेलंय, हे कधी कळणार? जही खरेदी होईल तहीच. तर हे अनुमान असतं एक जीएमपी, त्याचं नाव आहे जीएमपी. तर जीएमपी तुम्हाला आज ही आपल्या मराठी भाषेत कळालीच आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आयपीओ बद्दल आम्ही थोडंसं नॉलेज दर वर्षानं देणारच आहे, जसं आयपीओ येईल तसं. आणि शेअर मार्केट मला काय असं 100% नॉलेज नाही, मला बी 50%च नॉलेज आहे. मी बी म्हणजे 4-5 वर्ष झालोय थोडंसं नॉलेज घेत 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 थोडं भरपूर घेतलंय. भरपूर म्हणजे आपल्या कामापुरतं घेतलंय, जास्त नॉलेज मला बी नाहीये. तर आता जसं जसं नॉलेज येईल तसं तसं व्हिडिओ बी बनत जातील आणि आपलं काम बी चालू राहील, बरोबर आहे का नाही? आणि मी एक आज व्हिडिओ टाकलेलाच आहे आपल्या एक यूट्यूब चॅनलला की मला मागचा आता एक 15 दिवस झालेत किती प्रॉफिट राहिला, एका आयपीओ लागला होता मला. आणि मी म्हणतोय म्हणून तुम्ही शेअर मार्केट येऊ नका आणि बरबाद होऊ नका. हे लोक बरबाद झालेत, अजून किती होतील हे मला माहिती नाही, पण मी बरबाद व्हायला नाही आलो. मी याच्यातून पैसे कमवायला आलो. पैसे कमवणं आणि बरबाद होणं एक दोन्हीतून एक होईल. आणि आपल्या गावाकडल्या माणसाला किंवा मुलाला काहीही शिकायचं असन, काही बी जगात काही जरी शिकायचं असन तर आधी पैसे लागतात आणि तेच आपल्याकडं नाही. म्हणून तर कुठेतरी मेहनत, हातपाय हलवून आणि पैसे जमवायचे आणि थोडंसं नॉलेज शिकायचं. माणसानं नॉलेज शिकलेलं कधी फायद्याचं राहील. आज मला असं वाटतं की मी काहीतरी फायदा घेतलाय पुरेपूर. इंटरनेट जे जगात चालू आहे का त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय की लोक पैसे कसे कमवतात.